जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध वाचन। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक 9वा। गुणरूप नाम समास दुसरा। ब्रह्म निरूपण। श्रीराम। जे जे काही दिसे ते ते कल्पांती नासे, स्वरूप ते असतचे असे सर्व काळ। जे सकाळांमध्ये सार, मिथ्या नव्हे ते साचार, जे का नित्य निरंतर संचले असे, ते भगवंताचे निजरूप, त्यास बोलिजे स्वरूप, याही वेगळी अमुक नामे तयाची। त्यास नामाचा संकेत कळावया हा दृष्टांत, तरी ते स्वरूप नामातीत असतची असे। दृश्य सभाय संचले, परी ते विश्वास चोरले, जवळीच नाहीसे झाले असतची पैसे। ऐसा ऐकून या देव, उठे दृष्टीचा भाव, पाहो जाता दिसे सर्व दृश्यची अवघे। दृष्टीचा विषय दृश्य, तोचे झाल्यान सादृश्य, तेणे दृष्टी पावे संतोष, परी ते देखणे नव्हे। दृष्टीस दिशे ते निरसे, एक विषयी श्रुती असे, म्हणून जे दृष्टीस दिसे ते स्वरूप नव्हे। स्वरूप ते निराभास, आणि दृश्य भासले साभास, भासास बोलिला नाश वेदांत शास्त्री। आणि पाहता दृश्यची भासे, वस्तू दृश्य वेगळी असे, स्वानुभवे पाहतान दिसे दृश्य सहाय्य। जे निराभास निर्गुण, त्याची काय सांगावी खूण, परी ते स्वरूप जाण सन्निधची असे। जैसा आकाशी भासला भास, आणि सकाळमध्ये आकाश, तैसा जाणीजे जगदीश सहाय्य अभ्यंतरी। उदकांमध्ये परी भिजेना, पृथ्वीमध्ये परी झिजेना, वह्नीमध्ये परी शिजेना स्वरूप देवाचे। ते रेग्यांमध्ये परी बुडेना, ते वायूमध्ये परी उडेना, सुवर्णी असे परी घडेना सुवर्णासारखे। ऐसे जे संचले सर्वदा, परी ते आकळेना कदा, अभेदा माझी वाढवी भेदा, ते अहंता। तिच्या स्वरूपाची खूण, सांगू काही ओळखन, अहंतेचे निरूपण सावध ऐका। जे स्वरूपाकडे पावे, अनुभवास हवे झेपावे, अनुभवाचे शब्द आघवे बोलोन दावी। म्हणे आता मीच स्वरूप, तेची अहंतेचे रूप, निराकारी आपे आप वेगळी पडे। स्वयं मीच आहे ब्रह्म, ऐसा अहंतेचा भ्रम, ऐसे सूक्ष्म पाहतान दिसे। कल्पना आकळी घेत, वस्तू कल्पनातीत, म्हणून ना कळे अंत अनंताचा। अन्वय आणि व्यतिरेक हा शब्दभेद कोणी एक, निशब्दाचा अंतर्विवेक शोधिला पाहिजे। आधी शोधिजे वाचांश, मग बोलिजे लक्षांश, लक्षांशी वाचांश असेल कैसा। सर्व ब्रह्म आणि विमळ ब्रह्म, ह्या वाचांशाचा अनुक्रम, शोधितान लक्षांशाचे वर्म वाचांश नसे। सर्व विमळ दोन्ही पक्ष, वाचांशी आटती प्रत्यक्ष, लक्षांशी लक्षितान लक्ष पक्षपात घडे। हे लक्षांशे अनुभवणे, येथे नाही वाचांश बोलणे। मुख्य अनुभवाचे खुणे, वाचारंभ कैचा। परा पश्यंती मध्या वैखरी, जेथे ओसरती चारी, तेथे शब्द कळा कुसरी कोण काज। शब्द बोलतान सवेच नासे, तेथे शाश्वतता
तेथे शाश्वतता कोठे असे, प्रत्यक्षास प्रमाण नसे बरे पहा. शब्द प्रत्यक्ष नाशिवंत, म्हणून घडे पक्षपात. सर्व विमळ ऐसा हेत अनुभवी नाही. ऐक अनुभवाचे लक्षण, अनुभव म्हणजे अनन्य जाण. ऐक अनन्याचे लक्षण ऐसे असे, अनन्य म्हणजे अन्य नसे. आत्मनिवेदन जैसे, संगभंगे असतचे असे. आत्मा आत्मपणे. आत्म्यास नाही आत्मपण, हेची निसंगाचे लक्षण. हे वाचांश बोलिले जाण, कळावया कारणे. एरवी लक्षांश तो वाचांशे, सांगिजेल हे घडे कैसे. वाक्य विवरणे अपैसे, कळो लागे. करावे तत्व विवरण, शोधावे ब्रह्म निर्गुण. पहावे आपणास आपण, म्हणजे कळे. हे न बोलतांच विवरिजे, विवरोन विरोन राहिजे. मग अबोलणेची साजे, महापुरुषी. शब्दची निशब्द होती, श्रुती नेती नेती म्हणती. हे तो आले आत्मप्रचिती, प्रत्यक्ष आता. प्रचित आलियान अनुमान, हा तो प्रत्यक्ष दुराभिमान. तरी आता मी अज्ञान, मज काहीच न कळे. मी लटिका माझे बोलणे लटिके, मी लटिका माझे चालणे लटिके. मी माझे अवघेची लटिके, काल्पनिक. मज मुळीच नाही ठाव, माझे बोलणे अवघेची वाव. हा प्रकृतीचा स्वभाव, प्रकृती लटकी. प्रकृती आणि पुरुष या दोहींस जेथे निराश, तेथे मी पण विशेष हे केवी घडे. जेथे सर्वई असेच झाले, तेथे विशेष कैचे आले. मी मौनी म्हणता भंगले, मौने जैसे. आता मौन न भंगावे, करुण काहीच न करावे. असो न निशेष नसावे, विवेक बळे. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे, ब्रह्मनिरूपण नाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. हे पूर्ण दासबोध वाचन आहे. तर दासबोध वाचन मधला दशकामधला समास पूर्ण असे वाचत वाचत व्हिडिओ करणार आहे. कोणाला जर आवडले असे व्हिडिओ तर लाईक, सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि शेअर करा वाटलं, कारण शेअर केलं तर दुसऱ्यांना ते मिळेल व्हिडिओ. कोणी वाचत नाही दासबोध, बैठकीला बसून वाचन नाही करत, मग ते नुसतं कानात इयरफोन टाकले आणि हे जर ऐकलं तर खूप उत्तम आहे ना. त्याच्याकरता हे व्हिडिओ काढलेले. तर कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, शेअर पण करा. जय सद्गुरू. वंदे मातरम. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. जय सद्गुरू.